अल्पवयीन बालिकेचा छळ करणाऱ्या सावत्र आई-वडिलांवर गुन्हा दाखल. अवनी संस्था बालिकेच्या पाठीशी अनुराधा भोसले. ऑगस्ट महिन्यात रोज हिंसेच्या घटना घडत असताना महिन्याच्या शेवटी बालिकेच्या जीवावर उठलेल्या सावत्र आईवडिलांच्या जाचातून अवनी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बालिकेची त्रासातून सुटका केली. अनाथ, निराधार, वंचित, बालकामगार, बालभिक्षेकरी, स्थलांतरित बालके, कचरा वेचक महिलांची मुले यांच्या अधिकारासाठी गेली 27 वर्षे अवनी संस्था कार्यरत आहे. अवनी संस्थेचे कार्यकर्ते शिवकिरण पेटकर यांना एका अनोळखी फोनवरून फोन आला. एक लहान मुलगी भवानी मंडप या ठिकाणी रडत बसली आहे, तिला मदतीची गरज आहे. या फोनवरून मिळालेल्या माहितीवरून संस्थेचे प्रकल्प समन्वयक शिवकिरण पेटकर व समुपदेशक मनीषा धमोने यांनी भवानी मंडप या ठिकाणी धाव घेतली व तिची माहिती घेतली असता ती अल्पवयीन असल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता असे समजले की मुलीच्या वडिलांची 2 लग्ने झाली आहेत. सावत्र आई आणि वडिलांनी मुलीला किरकोळ कारणावरून सतत मारहाण करत होते. काल रात्रभर मुलीला शरीरावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. त्यामुळे ती मुली मारायला कंटाळून व जीवाच्या भीतीने घरातून पळून भवानी मंडप या ठिकाणी लपून बसली होती. त्या मुलीला जुना राजवाडा पोलीस स्टेशन व तेथून शाहूपुरी पोलीस स्टेशन नेऊन मुलीचा जबाब घेऊन सावत्र आई व वडिलांच्या विरोधात बालन्याय, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 कलम 75 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. मुलीला समितीच्या आदेशाने बालगृहात दाखल करण्यात आले. या बालिकेचा बालविवाह झाल्याचे असल्याने तिने जबाबात नमूद केले आहे. बालविवाहाबाबत तपास यंत्रणेत आदेश देऊन तपास करावा. बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी अवनी संस्थेकडून करण्यात आली आहे. पीडित मुलीची मुक्तता करण्यासाठी अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक शिवकिरण पेटकर, समुपदेशक मनीषा धमोने, फील्ड वर्कर अक्षय पाटील, विशाल पिंपळे, इम्रान शेख, पोलीस कॉन्स्टेबल मेघा गांधोळे यांनी परिश्रम घेतले. अशा प्रकारे कोणत्याही बालकावर अन्याय होत असल्यास अवनी संस्था अशा बालकांच्या पाठीशी नेहमी उभी असेल. कोणतेही मूल अपराधी नसते, त्यावर होणारे संस्कार, संगत व सभोवतालचा समाज यावर मुलाचा विकास अवलंबून असतो. समाजातील या वृत्तीचा वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे, असे अनुराधा भोसले म्हणाले.